आजच्या सवालमध्ये ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत। आपला आजचा सवाल आहे, डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी तातडीने कायदे करण्याची आवश्यकता आहे का? आणि आता चर्चेमध्ये एक प्रश्न निर्माण झाला की पेशंट आणि डॉक्टर यांच्यातील संबंध हे बिघडलेत का आणि त्याच्यामुळे हे हल्ले होतात का? मी जातोय थेट मुजुमदार यांच्याकडे। मुजुमदार साहेब, आपण सांगत होतात की डॉक्टर आणि पेशंट यांच्या संबंधाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हो, भारतामध्ये फार पूर्वीपासून ज्या वेळेस ॲलोपॅथिक प्रॅक्टिस नव्हती तेव्हापासून वैद्य आणि डॉक्टर यांना समाजामध्ये पहिल्यापासून मान दिला जातो। डॉक्टर हा जीवनदाता आहे असं मानलं जातं, परंतु गेल्या 25 वर्षामध्ये त्याच्यात अनेक घटक येतात, परंतु संपूर्ण वैद्यकीय सेवा ही पैशाचा खेळ झालेली आहे। रुग्णांना एकाच प्रकारच्या ट्रीटमेंटसाठी सर्व वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला वेगवेगळे पैसे खर्च करायला लागतात। पैसा खर्च करणारा माणूस पैसा कुठून आणतो ह्याची जर का शोध घेतला तर आपल्या सगळ्यांचे डोळे उघडत की लोक खाजगी कर्ज घेऊन आपापल्या पेशंटचं ट्रीटमेंट देतात। अशा वेळेस किमान अपेक्षा एवढीच असते की रुग्णाला ज्या पद्धतीने ट्रीटमेंट द्यायला पाहिजे ती ट्रीटमेंट योग्य पद्धतीने दिली गेली ह्याचा विश्वास रुग्णाच्या नातेवाईकांना देणं, हे करण्यासाठीची कुठलीही यंत्रणा आज हॉस्पिटल्समध्ये नसते। मोठी काही हॉस्पिटल्स वगळता किंवा काही विशिष्ट डॉक्टरचा गट सोडता सर्वसाधारण चित्र असं आहे की अनेकदा पेशंट गेल्यानंतर पेशंटच्या बिल मिळत नाही म्हणून रुग्णांना मृतदेहाचा ताबाही दिला जात नाही। कायद्याने हे बेकायदेशीर आहे, परंतु तरी सुद्धा हे घडताना दिसतं। ज्या काही ठिकाणी असे आपल्याला प्रसंग महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत की ज्या ठिकाणी लोकांनी संताप व्यक्त केला, हॉस्पिटलवर हल्ला केला, ह्याचं कारण पेशंट गेल्यानंतर 12 तास त्याला व्हेंटिलेटरवर ठेवून आणि ऑक्सिजन लावून तो जिवंत असं भासवण्यात आला आणि 12 तासानंतर तो पेशंट गेला असं सांगितलं। अशा प्रकारचे जर का प्रकार घडत असतील तर मला वाटत नाही की पेशंटला डॉक्टरांबद्दल विश्वास हटेल। म्हणजे देव ही प्रतिमा डॉक्टरांची कुठेतरी नष्ट होत चालली आहे। देसाई साहेब, मला सांगा की तुम्ही या मताशी सहमत आहात का? मी या मताशी बिलकुल सहमत नाही। माझ्या काळामध्ये मला आठवतं माझ्या लहानपणी फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट होती आणि त्या डॉक्टरला आपल्या घरातली सुखदुःख सांगण्याची लोकांच्या मनामध्ये विश्वास होता। आजही असंख्य घरांच्या मध्ये फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट कमी झाली असली तर डॉक्टर आपल्या घरातला असा विश्वास असतो। जेव्हा डॉक्टर आपल्या घरातला आहे तो आपल्या घरातल्या मुलीचे लग्न, मुलाचं लग्न, एखादं शिक्षण आणि सगळ्या लग्नातल्या पासून सगळ्या कार्यक्रमामध्ये घरातला अत्यंत जवळचा माणूस म्हणून त्याला आजही सन्मान दिला जातो। त्याच्याबद्दल अजूनही समाजामध्ये आदर आहे। मी राजकारणात असलो तर डॉक्टर म्हणून जेव्हा मी समाजात जातो तेव्हा डॉक्टरच्या बद्दल समाजामध्ये लोकांच्या मनामध्ये वेगळा आदर। मला सांगा की कीड लागलेली जी आहे, जी सगळ्या क्षेत्रामध्ये कीड आहे, त्याप्रमाणे डॉक्टर हे क्षेत्र सुद्धा त्याच्यापासून दूर नाहीये, मेडिकल फील्डही त्याच्यापासून दूर नाही। ती कीड काढण्यासाठी काही प्रयत्न होताना तुम्हाला दिसत आहेत का डॉक्टरांकडून? क्षेत्र की ज्या क्षेत्रामध्ये तरतम भाव नाही, वाईट नाही, एक क्षेत्र सांगा तुम्ही। राजकारण असेल, समाजकारण असेल, साहित्य असेल, नाट्य असेल, अध्यात्म असेल, एक क्षेत्र असं नाही की जे तरतम भाव नाही। डॉक्टरांच्या मध्ये 2-4 डॉक्टर एखाद्या वेळेला इकडे करणार असतील त्याच्यात काही गैरकृत्य झालंही असेल, कारण मी नाही म्हणत नाही, पण त्याचा अर्थ सगळ्या डॉक्टरांना दावणीला बांधणं आणि सगळ्यांना एका न्यायानं फासावर लटकवणं हे योग्य नाही। सगळ्या डॉक्टरांना फासावर लटकू नये तुम्ही म्हणताय देसाई साहेब, बरोबर आहे। मी जातोय डॉक्टर अभिषेक पाटील यांच्याकडे। पाटील साहेब, मला सांगा की आज डॉक्टरांची जी प्रतिमा आहे ती कुठेतरी मनातून उतरली आहे पेशंट्सच्या। आजही जे नामांकित डॉक्टर्स आहेत, माझ्या माहितीतले काही डॉक्टर्स आहेत, ते सुद्धा हृदय शस्त्रक्रिया करायची असेल तर ऑन मागतात, टेबला खालून मागतात, करप्शन करण्याच्या गोष्टी करतात। कितपत योग्य आहे? नाही, हे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे। अशा घटना घडत आहेत आणि त्या चुकीच्या आहेत। पण जे मुजुमदार साहेब म्हटले की ट्रीटमेंटचा खर्च वाढलाय, तर ट्रीटमेंटचा खर्च का वाढलाय? ट्रीटमेंटचा खर्च वाढलाय कारण ट्रीटमेंटसाठी लागणाऱ्या ज्या कॉम्पोनंट्स आहेत, औषधं आहेत, मशीन्स आहेत, व्हेंटिलेटर्स आहेत, ट्रीटमेंटची क्वालिटी वाढली आहे। आज आम्ही तुम्ही 20 वर्षापूर्वी ट्रीटमेंट देत होता आणि आजची ट्रीटमेंट देत आहे याच्यामध्ये खूप अंतर आहे। आज आम्ही जे लेवल ऑफ परफेक्शन अचीव्ह करायचा प्रयत्न करतो तो आधीच्या 20 वर्षांपूर्वी फार वेगळा आहे आणि साहजिकच त्याचा खर्च वाढलाय। आता वेगवेगळ्या तुम्ही हॉस्पिटलला जाणार तर वेगवेगळे हॉस्पिटल त्यांच्या स्टँडर्ड प्रमाणे तुम्हाला ट्रीटमेंट देणार आणि जर तुम्हाला त्या स्टँडर्डची ट्रीटमेंट हवी असेल तर साहजिकच तुम्हाला त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतील। आणि जर एखाद्या रुग्णाकडे तसे पैसे नसतील तर त्याला केएम सारख्या, सायन नायर सारख्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायला पूर्ण फ्रीडम आहे। कोणीही डॉक्टर असं म्हणत नाही की तुम्ही आमच्याचकडे ट्रीटमेंट घ्या, त्याला पूर्ण फ्रीडम असतो की तो त्याचे डॉक्टर चूज करू शकतो। त्यामुळे आम्ही काही रुग्णांवरती कुठल्याही डॉक्टर दबाव आणत नाही की तुम्ही आमच्याचकडे ट्रीटमेंट घ्या आणि एवढा खर्च करूनच ट्रीटमेंट घ्या। रुग्णांनी ठरवायचं असतं की माझा बजेट किती आहे, माझी कॅपॅसिटी किती आहे आणि त्याप्रमाणे मला जिकडे बरोबर वाटतं तिकडे मी ट्रीटमेंट घेईल। गरीब असेल तर तुम्हाला उत्तमातली
आरोग्य सुविधा मिळणार नाही, तुम्हाला सरकारी हॉस्पिटलमध्ये पडावं लागेल आणि ही आजची परिस्थिती आहे. तुम्ही पाटील साहेब हे सांगताय. मी जातोय विलास साळगावकर सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ज्या वेळेला KEM मध्ये डॉक्टरांना मारहाण झाली त्यावेळेला तिथे हजर होते. साळगावकर साहेब, मला सांगा की तुम्ही ही चर्चा ऐकली, मला सांगा की तुमचं काय म्हणणं आहे, पेशंट आणि डॉक्टर यांचा संबंध बिघडलेत? पेशंट आणि डॉक्टर यांचे संबंध बिघडले आहेत. याचं मुख्य कारण असं आहे की रुग्णांना जी सेवा KEM हॉस्पिटलमध्ये मिळते ती योग्य मिळत नाही. कारण का डॉक्टरांचं आता त्या यांचं म्हणणं आहे, माडचे डॉक्टर आहेत पाटील, त्यांचं असं म्हणणं आहे की ते 24 तास ते ड्युटी करतात. आता 24 तास एखादा डॉक्टर ड्युटी करत असतो तर तो डॉक्टर पेशंटला काय बघणार? त्याला झोप आहे की नाही? न झोपता हा जर डॉक्टर जर असं पेशंटला जर चेक करत असेल तर त्यांना कशी सुविधा मिळेल? आणि हे जे तुम्ही कायद्याचं म्हणता की कायदे करून काहीही होणार नाही, कारण त्या रुग्ण ज्यावेळी एक्सपायर होतो तो निधन झाल्यानंतर त्या रुग्णाला बोला बोला, ऐकतोय मी. रुग्णाला तो जो रुग्ण निधन होतो, निधनानंतर जो काय KEM हॉस्पिटलमध्ये प्रॉब्लेम होतो, म्हणजे उदाहरणार्थ PM होतं, त्याच्यानंतर NOC आणायला लागते. ह्या NOC आणण्यासाठी जो काय त्रास होतो तो त्रास होऊन जवळजवळ 8 ते 10 तास ह्या प्रकाराला लागतो आणि 8 ते 10 तासानंतर आपल्याला त्याचं जे निधन झालेलं असतं त्या व्यक्तीचं नातेवाईकांना त्याचं प्रेत मिळते. आता प्रेत मिळाल्यानंतर एवढा जो अवधी लागतो त्या एवढ्या अवधीमुळेच हा असा प्रकार नेहमी घडत असतो हल्ल्याचा. हल्ल्याचं तुम्ही समर्थन करताय, पण हल्ल्याचं समर्थन करणं हे चूक होईल. कुठलाही हल्ला असेल तो हल्ल्याचं समर्थन होऊ शकत नाही, पण याच्यामध्ये आपण पेशंट आणि डॉक्टर यांचे संबंध सुधारले पाहिजेत हे जरूर आपण हा मुद्दा या चर्चेतून आला. हे संबंध कसे सुधारले जातील याच्याविषयी आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. पण ब्रेकवर जाता जाता आपण आपला जो आजचा सवाल होता त्याच्याकडे जाऊया. लोकांनी काय कौल दिलाय आतापर्यंत ते आपण पाहूया. आपला आजचा सवाल होता की डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी तातडीनं कायदा करण्याची आवश्यकता आहे का? लोकांचा कौल आपण बघूया की जवळपास 62% लोकांनी होय असं म्हटलेलं आहे, 38% लोकांनी नाही असं म्हटलंय. कायदा करू नये असं म्हणणाऱ्यांची संख्या 38% आहे. यांच्याविषयी आपण बोलणार आहोत, पण आता घेऊया आजच्या सवालमध्ये ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. आजच्या सवालमध्ये आपण चर्चा करतोय की डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी तातडीनं कायदा करण्याची गरज आहे का? आपल्या सोबत आहेत भूषण गगराणी, आरोग्य सचिव महाराष्ट्र राज्याचे. गगराणी साहेब, मला सांगा, पेशंट डॉक्टर संबंध सुधारण्यासाठी काय करायला हवं असं आपलं मत आहे? त्याला असं काही कुठला फॉर्म्युला किंवा असं काही मला हे सांगता येणार नाही. कारण आणि हे संबंध बिघडण्याचं कारण ह्याची देखील याचा एक समाजशास्त्रीय अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण हे संबंध गेल्या काही वर्षांपासून बिघडत चाललेले आहेत. तर आपल्या दैनंदिन जीवनामधले ताणतणाव असतील किंवा दैनंदिन जीवनामधले संघर्ष असतील, त्याचा हा कुठेतरी परिणाम आहे का ह्याचा देखील समाजशास्त्रज्ञांनी अभ्यास करणं आवश्यक आहे. जो कनिष्ठ मध्यमवर्ग नवीन उदयाला होत चाललेला आहे, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये ताबडतोब एखादी गोष्ट घडणं, ताबडतोब रिझल्ट मिळणं, ह्या गोष्टी आवश्यक वाटू लागलेल्या आहेत. आणि हे फक्त वैद्यकीय क्षेत्रामध्ये नव्हेच, हे सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतं की आपल्याला थांबण्याची जी सवय असती, वाट बघण्याची सवय असती, ही सवय होती, आपल्या परंपरेमध्ये आहे, पहिल्यापासून आहे, आपल्यावरती तसे संस्कार झालेले आहेत, पण ते कुठंतरी लुप्त होत चाललेले आहेत, लोप पावत चाललेले आहेत. आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी ताबडतोब रिझल्ट मिळणं, ह्या गोष्टींचा आपल्याकडं कल वाढत चाललेला आहे किंवा त्या दृष्टीनं आपली थांबण्याची तयारी संपत चाललेली आहे. डॉक्टरांच्यावरती पूर्वी लोकांचा पूर्णपणे विश्वास असायचा. डॉक्टरांच्यावरती पूर्णपणे स्वतःला सोपवून देऊन जे काही डॉक्टर उपचार करतील त्या उपचारांना सामोरं जायची त्यांची तयारी असायची. तशी तयारी असावी नसावी हा एक वेगळा विषय आहे. कारण त्याच्यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे की पूर्णपणे आपण दुसऱ्यावरती न सोपवता आपण देखील त्या गोष्टीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. अभ्यास करायला हवा अशी भूमिका गगराणी म्हणतात. मी जातोय देसाई साहेबांकडे. देसाई साहेब, मला सांगा की सरकारचं म्हणणं असं आहे की अभ्यास करायला हवा, पण तुम्ही काय सांगाल? तुम्ही डॉक्टर आहात, त्याशिवाय तुम्ही सांगताय की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. काय करायला पाहिजे जेणेकरून हे हल्ले थांबतील? कायद्यानं हे शक्य होईल का? मग तसा कायदा करायचा असेल तर फक्त डॉक्टरांवरच का, बाकी जे सर्व्हिस देणारे लोक आहेत त्यांच्या बाबतीतही कायदा असू नये का? मी तुम्हाला एक विनंती करेन की तुम्ही आता मधल्या या ब्रेकमध्ये लोकांचा कौल घेतला. CNN, IBN, लोकमत, मी असं समजतो की हे चॅनल महाराष्ट्राच्या दूर ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सर्व माणसं हे चॅनल पाहतात.
आणि आपण आता जेव्हा लोकांचा कौल घेतला आणि जेव्हा त्या लोकांचा कौल आपण जाहीर केला तर जवळपास 60% लोकांनी या पद्धतीचा कायदा व्हावा असं कौल दिलं, असं आता आपणच सांगितलं. 62%. 30% लोकांना तो कायदा नको आहे. 65%. मी असं समजतो की 65% ज्या लोकांनी कौल दिला ती माणसं ही काही विद्वान होती, फार शिकलेली होती असं नाही, फार अडाणी होती असंही नाही, ती सर्वसामान्य माणसं असतील. तेव्हा सर्वसामान्य माणसांना असं वाटतं की डॉक्टरवरती होणाऱ्या हल्ल्याच्या नंतर कायदा केला पाहिजे. याही गोष्टीचा कुठे आपण अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. माझा असा दावा नाही की डॉक्टर हा समाजाच्या सगळ्या घटकांपेक्षा वेगळा कोणतरी वर्ण पडलेला माणूस आहे, पण त्याच्यावरती जेव्हा प्राणघातक हल्ले होतात, दुसऱ्या व्यवसायामध्ये बिल्डर असेल किंवा किराणा दुकानदार असेल किंवा चहाचा टपरीवाला असेल किंवा आणखी कोणी एखादा कॉर्पोरेट ऑफिसमधला माणूस असेल, यांच्या कोणावरती प्राणघातक हल्ले होत नाहीत. प्राणघातक हल्ले होत आहेत म्हणून हा कायदा करायला हवाय. मी जातो डॉक्टर पाटील यांच्याकडे. पाटील साहेब, माझ्याकडे वेळ कमी आहे, तुमचं मत सांगा मला. नाही, कायदा असला पाहिजे बरोबर आहे, पण तो कायदा इफेक्टिव्हपणे राबवला पाहिजे. आता कायदा नाही आहेत असं नाही, कायदा नाही असा प्रश्न नाही, कायदा आहेत पण ते इफेक्टिव्हपणे राबवले जात नाहीत. आणि कायद्यांपेक्षा सगळ्यात महत्वाचे आहे की या घटना घडू नये हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि ह्या घटना कशा नाही घडतील यासाठी काय करावं लागेल हे बघायला पाहिजे. जसं की तुम्ही डॉक्टर पेशंट रेशो. मी जातोय मुजुमदार साहेबांकडे. मुजुमदार साहेब, मला सांगा की तुम्ही रुग्णांचे प्रतिनिधी आहात, तुम्ही काय सांगाल, कायदा करून हा मार्ग सुटू शकेल का? मला असं वाटतं की मूळ रोग समजून न घेता कायदा करणं ही शुद्ध मलमपट्टी आहे. महाराष्ट्रात गेले कित्येक दिवस जे काय चालू असलेले डॉक्टरांवर हल्ले हे निषेधार्ह हे आम्ही परत एकदा म्हणणार, पण त्याचबरोबर ह्या प्रत्येक प्रकरणाची नीट शहानिशा करून शोधानं कारण काय झाले हल्ले ते. लोक वेडे आहेत काय? लोक कुठल्याही भावाने बरात हे बघा, जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा मृत्यू पावणार हे सर्वसामान्य माणसाला पूर्ण व्यवस्थितपणे कळतं आणि ते नैसर्गिक सत्य म्हणून लोक मान्य करतात. परंतु ज्या तऱ्हेची वैद्यकीय व्यवस्था, ज्या तऱ्हेची रुग्णालय, ज्या तऱ्हेचा औषधांचा काळा बाजार, औषधांचा बाजार हा आणि वैद्यकीय उपकरणं, जे मगाशी डॉक्टर पाटील म्हणाले अगदी खरं आहे की डॉक्टरांची प्रॅक्टिस ही इतकी कॅपिटल इंटेन्सिव्ह झालेली, एवढं प्रचंड भांडवल घालून डॉक्टर हॉस्पिटल उभे करतात की त्यांना रुग्णांकडनं अतिरिक्त मोठ्या प्रमाणावरती पैसे घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. आणि ज्यावेळेस मोठे पैसे लोक देतात त्यावेळेस लोकांची अपेक्षा असते की आम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळावी, आमचा माणसाचा जीव वाचावा. आणि ही जी काय आत्ताची परिस्थिती आहे हे नेमक्या घटनांचं विश्लेषण करूनच तुम्ही सोडवू शकता. आणि मला परत एकदा गंगाधर साहेबांना असं विचारायचं वाटतं की जर का तुम्ही हा डॉक्टरांवरील संरक्षणाचा कायदा करणार असाल तर त्याचबरोबर रुग्णाचे हक्क मान्य करणार का? भारताच्या स्वातंत्र्याला 65 वर्ष झाली, आमच्याकडे रुग्णसेवेचा हक्क नाही आणि रुग्णांचा हक्क नाही, आरोग्य सेवेचा हक्क नाही, मूलभूत हक्क सुद्धा नाहीये. आणि जर का तुम्ही हे कुठल्याही पद्धतीचा मूलभूत विचार न करता फक्त डॉक्टरांचं संरक्षण करण्यासाठी, मग मी विचारतो की अनेक गोष्टी, अनेक प्रकारच्या ह्याच्यामध्ये अशांतता असल्यामुळे सामाजिक पातळीवरती वेगवेगळ्या पद्धती पेशातल्या लोकांवरती हल्ले होतात, त्यांच्यासाठी काय तुम्ही संरक्षण कायदे करणार? आणि ज्याचा जो काय कायदा करतायत, ज्या कायद्यामध्ये ज्या डॉक्टर देसाईंनी आता उल्लेख केला त्या पंजाबच्या कायद्यामध्ये 50,000 रुपये दंड केलेला आहे, 2 वर्षाचा 3 वर्षाचा कारावासाची तरतूद केलेली आहे. एवढी स्ट्रिंजंट तरतूद करताना तुम्ही असं लक्ष लोकांना दाखवून देताय किंवा लोकांना असं सांगताय की डॉक्टर जे काय करतील ते तुम्ही निमूटपणे सहन करा, डॉक्टरांच्या विरुद्ध काही हे करायचं नाही, आवाज उठवायचा नाही. याचं कारण इंडियन मेडिकल असोसिएशन असेल, इंडियन मेडिकल काउन्सिल असेल, कुठल्याही प्रकारची रुग्णासाठी परिणामकारक ही तक्रार निवारक यंत्रणा आजही कुठे भारतामध्ये नाहीये. नक्कीच ही तुम्ही मोठा मुद्दा सांगितला की तक्रार निवारक यंत्रणा जी आहे ही नसल्यामुळे पेशंट्सना असं वाटतंय की आपल्याला कुठे दाद मिळणं शक्य नाही, त्यामुळे ते डॉक्टरांवरती हल्ले करतायत. आणि त्यामुळं कुठंतरी हे एक नातं जे आहे डॉक्टर आणि पेशंट याच्यावरती एक डाग लागलेला आहे. डॉक्टरांचे हल्ले कायद्यानं रोखावर की ना याचा निर्णय सरकारनं घ्यायचा आहे. पण एवढं आपण सांगू शकतो इथं की नक्कीच पेशंट्स आणि डॉक्टर या दोघांनी आपली जबाबदारी ओळखून जर काम केलं तर कदाचित हे हल्ले थांबवता येतील. जाता जाता आपण पाहूया की लोकांनी काय कौल दिलाय. आपला आजचा सवाल होता की डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी तातडीनं कायदा करण्याची गरज आहे का? पाहूया लोक काय सांगतात ते. 64% लोक, 2% वाढलेले आहेत. 64% लोकांनी सांगितलं की डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे. सरकारनं याचा जरूर विचार करायला हवा. मी सगळ्या आमच्या पाहुण्यांचं इथे धन्यवाद देतो आजच्या सवालमध्ये स्वागत इथे आल्याबद्दल. आणि आता रजा घेतो. पहा फक्त IBN लोकमत.